डॉक्टर विजय नंदुरकर यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद देण्याची मागणी. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला असल्याने रिक्त झालेले अध्यक्षपद पवनीच्या नगराध्यक्षा डॉक्टर विजया राजेंद्र नंदुरकर यांना देण्याची मागणी जनतेने केली आहे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद महिलांच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती, महिलांना संरक्षण व अधिकार किंबहुना महिलांच्या हक्कासाठी निर्माण असल्याने सदर आयोगाच्या अध्यक्षपदी कर्तबगार महिलेची वर्णी लागणे आवश्यक असून डॉक्टर विजया नंदुरकर यांचे नाव जनतेकडून पुढे येत आहे. डॉक्टर नंदुरकर यांना वडिलांकडून अध्यात्माचे धडे मिळाले. सामाजिक कार्याचे संस्कार बालवयातच त्यांच्यावर पडलेत. हा समर्थ वारसा सासरला असल्यानंतर देखील त्या सांभाळीत आहेत. वैद्यकीय सेवेत असताना रुग्णांसोबत संयम, प्रेमळपणा व आपुलकीची भावना त्यांनी जपली. त्यांचे मन वैद्यकीय क्षेत्रात रमत असल्याने त्यांनी राजकीय क्षेत्रात उडी घेतली. यातून लोकप्रियता मिळवून त्या नगर परिषदेच्या सन 2016च्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी रिंगणात होत्या. यावेळी 3ऱ्या क्रमांकाची मते घेऊन त्या स्पर्धेत राहिल्या. यात पराभव झाला असला तरी त्यांनी जिद्द सोडली नाही, तर जोमाने कार्य पुढे नेण्याचे सुरू ठेवले. परिणामी 2019मध्ये भंडारा लोकसभा निवडणूक त्या लढल्या. यातही पराभव त्यांच्या नशिबी आला. पुढे त्यांनी सन 2024ला साकोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवण्यासाठी तयारी केली. मात्र पक्षांनी तिकीट न दिल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. पण त्या डगमगल्या नाहीत, तर त्यांनी नव्या उमेदीने सन 2025ला पवनी नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर उडी घेतली. यात त्यांना जनतेने भरभरून प्रतिसाद देऊन प्रचंड मतांनी निवडून दिले. आजही त्यांच्याशी जनतेची नाळ जुळली आहे. अशा कर्मठ आणि कर्तबगार महिला प्रतिनिधींची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यास महिलांचा सन्मान वाढवण्यास मदत होईल, म्हणून डॉक्टर विजया नंदुरकर यांना अध्यक्षपद बहाल करावे अशी एकमुखी मागणी जनतेने केली आहे. प्रफुल्ल पटेल व सुनेत्रा पवारांनीही निवेदन. सध्या देशाच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचे मोठे नाव आहे. पूर्ण विदर्भातील आजपर्यंत एकही महिलेला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी मिळाली नसल्याने यावेळी कर्तबगार महिला म्हणून डॉक्टर विजया नंदुरकर यांची निवड करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहे. जनतेच्या भावनांचा विचार करून अध्यक्षपदाची माळ डॉक्टर विजया नंदुरकर यांच्या गळ्यात टाकावी अशी इच्छा जनतेने व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, बर्फातील ज्वाला न्यूज, पवनी.